दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेच विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो मी श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियात धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी डोही माझा केला अंगीकार दाखविला परात्पर म्हणे नाम याचा म्हणे नाम याचा म्हणे नाम याचा म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा 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 म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर योगी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी भक्ती करोनिया कोण वाया गेला सांगा हो विठ्ठला निवडोनी द्वापाराचे अंती नामची सुकृत अद्याप निश्चिंत चालत असो नाम ऐकता तरती निर्धारी व्याख्यान श्रीधरी टीकाकार नामा म्हणे नाम तुम्ही जर मोबाईल मध्ये बघत असणार तर त्यात राम आहे पण गाथ्यात नाम आहे नामा म्हणे नाम व्यापी त्रिभुवन नाम हे निधान कलियुगी द्वापाराचे अंती नामची सुकृत अद्यापि निश्चिंत चालत असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेलं कवित्व चिंतना करता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या आपल्या या पवित्र माती साधू संतांची जी परंपरा संप्रदायाच्या तत्वानं अनुषंगानं सांगितली याचा प्रतिध्वनी वाढवानं दादा थोडा सांगितली जाते या संत परंपरेमध्ये बालमूर्ती संतांमध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक पांडुरंगाचे सर्वात लाडके भक्त पंढरपूर वासी गोपाळपूर निवासी श्री संत नामदेवराय अभंग नामदेवरायांचा एक 4 चरणाचा आहे भक्तिसूत्राचं कौतुक करणार आहे नामसाधनेतला आहे आणि उपदेश या प्रकरणातील याला 3 प्रकरण लागू आहे एक नामपरम प्रकरण लागू आहे एक उपदेशपर आहे आणि एक भक्तीचं महिमान सांगणार आहे विश्वाचे मालक ज्या वेळेला नामदेवरायांचा गाथा टिपण करतायत आणि भक्ती या प्रकरणावरती ज्या वेळेला नामदेवरायांनी आपली गरुड झेप घेतली भक्ती स्वरूपावरती जेव्हा त्यांनी मांडणी करायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली शब्द रचना करायला सुरुवात केली तर त्यावेळेला परमात्म्याने त्यांना आळवलं की नामा भक्ती सर्वच जण करतात पण सर्वच काही मोक्ष पदाला पोहोचत नाही का नामदेवरायांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं मनुष्यानाम सहस्रेषु हजारामध्ये एखादा मतपरायण होऊन खऱ्या स्वरूपानं मला जाणू शकतो हजारो योग्यांमध्ये एखादा हजारो भक्तांमध्ये एखादा मतपरायण होऊन खऱ्या स्वरूपानं मला जाणू शकतो कमराजाला पुरावा हरिबुद्धी जपेतो ही जोड आहे की सर्वच तरुण जात नाही नामदेवराय अट्टहासाने म्हटले तुमची भक्ती केली ती द्वेष भावनेने जरी केली असेल तरी जीव उद्धरून जातो एखाद्या प्राण्यानं भक्ती केली असेल तरी त्याचा उद्धार आहे
श्रीमद भागवताची कथा आपण ऐकत आहात. गजेंद्र नावाच्या हत्तीनं भक्ती केली. हत्ती माहितीये? भागवताना हत्ती बघितला असेल. हत्ती एवढा आहे हत्ती. व्यापक हत्ती आहे, जड आहे तो. जड आवरण त्याचं शरीर आच्छादलेलं आहे. पण मरताना त्याने भगवंताचा धावा केलाय. सरोवराच्या तीरी गुंतल्यानंतर एका नकराच्या जबड्यात त्याचा पाय अडकलाय आणि त्याने परमात्म्याचा धावा केलाय. तुम बिन मोरी कोण खबर आले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. ज्याप्रमाणे द्रौपदी मातेने, ज्याप्रमाणे संत मीराबाईंनी धावा करावा, त्या गजेंद्राने धावा करावा. आणि गजेंद्राचा धावा तू ऐकेला विठाई. भगवंताने धावा ऐकला. पिवळा पितांबर सेला गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, करुणावर वैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला, करुणावर वैसोनी माझा कैवारी आला. की येई हो विठ्ठल माझी माझं म्हटलं. आणि जिथं माझं म्हटलं जातं ना, तिथं प्रेमपात्र घट्ट होतं. जिथं माझा शब्द आहे, जिथं माझा शब्द आहे, जिथं माझी शब्द आहे, तिथं प्रेमपात्र घट्ट आहे. आपल्या घरी पाहुणे आले की आपण घर दाखवतो, म्हणतो हे सगळं घर माझं नाही म्हणत, आपण आपलं म्हणतो. त्या पाहुण्याला बरं वाटावं म्हणून. मृदंग कोणाचा आहे आता नाही म्हणणार, ते आपलं आहे, माझं आहे. कारण जिथं माझं आहे ना, तिथं प्रेमपात्र घट्ट आहे. येई हो विठ्ठल माझी माऊलीये, माझी माऊलीये, निरळावरी कर ठेवली वाट मी पाहे. आणि त्या प्राण्यानं भगवंताला बोलवावं. मी फक्त मांडणी करून जातोय की संत साहित्यानं जशी देवाची वाट बघावी. मी फक्त आपल्या समोर जटायू असेल, गजेंद्र असेल, ते गिधाड नावाचं जातीचं पक्षी आहे. त्रेतायुगामध्ये नाशिकच्या पंचवटीमध्ये राहत होता जटायू. इतका पुण्यवान पक्षी होता तो. गिधाड जातीतला आहे ते. नवलाची गोष्ट अशी आहे, नवरात्रीचे उपवास करत नव्हता तो गिधाड, पण सीतामातेच्या रक्षणासाठी त्यानं रावणाशी युद्ध केलं होतं. ज्यांना कळलं त्यांनी घेऊन जा. हा, कळलं तर घ्या. तो पायात चप्पल न घालता उपवास करत नव्हता, पण श्रीची सन्मान कसा करायचा तर सीता मातेच्या शील रक्षणासाठी त्यानं रावणाशी युद्ध केलंय. दादांनो ऐका, इतका पुण्यवान होता तो की प्रभू रामचंद्राची मांडी राजा दशरथाला लागली नाही, पण त्या जटायूला प्रभू रामांची मांडी लागली. प्रभू त्याला म्हटले होते, मी तुला पंख देतो. त्याला तो म्हटला, काय करू हे शरीर ठेवून, आणि मी इतका भाग्यवान आहे की तुमची मांडी तुमच्या पित्याला लागत नाही, मला लागते. असं मरण पुन्हा होणे नाही. ऐका दादांनो, त्यांनी राम म्हणता देह सोडला आणि तो मोक्ष पदाला पोहोचला. प्रभू तुमची भक्ती कोणी केली असेल तर तो तरलाच म्हणून समजा. तुमची भक्ती केली आणि कोणी तरला नाही, वाया गेला असेल तर मला एखादा निवडून दाखव. सांगा हो विठ्ठला निवडोनी भक्ती करून या, कोण वाया गेला सांगा हो विठ्ठला निवडोनी. काव नामदारा, एवढा आव्हानात्मक तुम्ही कशाच्या बळावर बोलू शकतात? म्हटलं प्रभू खरं सांगू, द्वापार युगाचा अंत झाला, कलियुगाला प्रारंभ झाला, तेव्हापासून तर आतापर्यंत जीवाला तरुण जायचं सर्वात सोपं साधन जर काही असेल तर तुमचं नामचिंतन आहे, नाम साधन आहे. द्वापाराच्या अंती नामाचे सुकृत म्हणजे सत्य, पुण्यप्राप्तीचं साधन म्हणजे नाम. देवाचे जे जे अवतार झाले ना मायबाप, त्या अवतारामध्ये भगवंतानं बोटानं मोजण्या इतकील जीवांचा उद्धार केला, मोजता येतील. पण त्यांच्या नामानं भूतकाळात तरले, वर्तमान काळात तरत आणि भविष्य काळामध्ये तरणार आहे. तरले तरती हा भरवसा ऐसा नामधारकाचा. किती तरले? ऐसे अनंत पार नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर रखुमादेवी वराचे, घेता नाम विठोबाचे
पर्वत जडती ही नामाची शक्ती आहे. द्वापाराची अंती नामाची सुकृत आणि अद्यापी म्हणजे अजूनही अद्यापी निश्चिंत चालत असे. मग नामदेवराय परमात्मा नामदेवरायांना आळवतात की नामदेवराया सर्वांच्याच मुखात माझं नाव येत नाही, हे पण सत्य आहे. एवढेच लोक आहेत का गावात? नाही. भगवंत म्हटले सर्वांच्याच मुखात माझं नाव येत नाही. बहुता सुकृताची जोडी म्हणून कुणीही या मार्गाकडे येऊ शकत नाही. तुम्हाला ऐकून नवल वाटेल, अवश्य मला आठवड्यापूर्वी एका व्यक्तीला माळ टाकायला नेलं. माळ 11:15 वाजले रात्रीचे. त्यांना म्हटलं एकटा आलोय, जाऊ दे. नाही महाराज चला की. नेलं. भलं मोठं गाव, गावनं नाव नाही सांगावं तुम्हाला, कारण कोडे कोडे कोणा कोणा अंधा पण झालं लटकी जास्तीपेक्षा नको बोलू. ताप ऐका, फक्त ऐका. नेलं त्यांनी, भलं मोठं गाव, गावाच्या कडेला. तो माणूस माळकरी होणार आहे म्हणून त्याच्या दारात भली मोठी गर्दी. मला नवल वाटायचं कोण भाग्यवान आहे. त्याच्या घरात नेलं ना. मला 10-15 माता भगिनी अशा डोक्याला हात लावून बसल्या होत्या. आणि ज्याला माळ टाकायची तो 89 वर्ष 3 महिन्याचा होता. उपजोनी करंटा. म्हटलं कोण आहे माळ टाकणं? हावी. 3 जणांनी उचललं त्या बाबाला. मी त्या लोकांना म्हटलं कशाला थोड्यासाठी कलंक लावताय त्यांना, जाऊ दे की तसंच. नाही महाराज टाका. सांगू, माळ टाकली. त्यांना म्हटलं रामकृष्ण हरी म्हणा. म्हणायचे ते रामकृष्ण हरी, पण शक्ती संपली होती. म्हणायचं नक्की, पण उच्चार रामकृष्ण हरी होत नव्हता. फक्त बुबडी वळल्यामुळे एवढाच उच्चार व्हायचा. कुठनं आले, कुठनं आले? म्हटलं शेळगावून आले. मरायला ना हाता माळ घालतय. अरे परिमळ गेली या ओस फुल दिठी, आयुष्या शेवटी तरणा भाग्यवंत. सुकलेल्या फुलांची माळ आपल्याला आवडत नाही. एकदा तारुण्य केलं ती भक्ती देवाला कशी लागू पडेल. म्हणून जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चाला वया पाय तव तो आपले सोहित पाय तीर्थयात्रे जाय. मला सर्वांच्याच मुखात नाम येत नाही नामदेवराया. ठीक आहे ना प्रभू, नाही आलं ऐकता तर येईल ना. नुसतं श्रवण जरी केलं तरी जीवाचा उद्धार आहे. श्रवणाच्या मिसे आणि साम्राज्य भुवनी. नुसतं ऐकलं जरी तरी तुम्हाला मान्य करावं लागेल. कीर्तनामध्ये 2% बाबा असे बसलेले असतात, असे आजी बसलेले असतात, त्यांना ऐकू येत नाही. लोक असले की त्यांना वाटतं काहीतरी आहे वा. कोणी टाळी वाजवली त्यांना कळतंय भजन चालू आहे. जरा ऐका ना. उभं आयुष्य चंदनाप्रमाणे ते झिजवलाय त्या मायबापांनी या परमार्थामध्ये. ऐकू येत नाही पण कीर्तनात बसले तरी मोक्ष आहे, तरी मुक्ती आहे. मुखी नाम हाती मोक्ष आणि ऐसे साक्ष बहुतांची. मायबाप ऐका. नाम ऐकता तर ती निर्धारी व्याख्यान श्रीधरी. टीका प्रभू तुमच्या नामावरती मी व्याख्यान तुमच्या समोर करतो. तुम्हाला काही टीका करायची असेल आपण करू शकतात. आणि सरते शेवटी सांगितलं तुमच्या नामाने त्रिभुवन व्यापलं. नामा म्हणे नाम व्यापी त्रिभुवन, नाम हे निधान कलियुगी. या कलियुगात सत्य जर काही उरलं असेल तर तुमचं नामचिंतन आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत होडी. आणि दुसरं प्रमाण नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. तुमच्या नामाने त्रिभुवन व्यापून टाकलं. का महाराज खरंच त्रिभुवन व्यापू शकतं का नाम? तुम्ही हरिपाठ जर व्यवस्थित पारायण केला, वाचलं, श्रवण केला, म्हटला तर हरिपाठामध्ये प्रमाण आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाळ. गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. देव पुसे निवृत्तीची चाळ, निवृत्तीची चाळ, देव पुसे निवृत्तीची चाळ. लाखातलं एक प्रमाण झालं. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाळ आणि गगनाहुनी वाढ ही नामाची शक्ती आहे. खूप गोड म्हटलं आबासाहेब. नाही तर प्रमाण देणाऱ्यांना आवरावं लागतं. एका भजन्यानं प्रमाण दिलं, इतकं भयानक दिलं, भयानकच झालं ते.
मी त्यांना म्हटलं थोडं लक्ष द्या, एवढंच म्हटलं मी. फक्त माझा सांगायचा राग आला त्या माणसाला. टाळ ठेवला आणि भर कीर्तनातून निघून चालला. बाकीचे भजनी म्हटले बाबा नको तो बोलायला, तो घरनीक घ्या म्हणून. जाऊ द्या ना, मला काय करायचं. तुम पाकिट ट्यान पाहिजे म्हणे. किती ताप करून घ्यायचा आहे डोक्याला. मी ठरवलं त्या दिवसापासून, तुम्ही काही म्हणा मी असंच म्हणे, एक नंबर. हे लाखातलं एक खरंच सत्य होत आहे का. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ ही नामसाधना वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची नियमानुषंगानं अभंगाचा मतीत धावता भावार्थ तुम्ही मांडला. भावार्थ असाच असं सांगता येत नाही. ही एक माझी अल्पमती. विठ्ठल सर्वांना ज्ञात आहे, बहुश्रुत आहे. गिरणाईच्या तीरावरती वसलेलं छोट्याशा नंदगाव या नगरीमध्ये, तालुका जिल्हा जळगाव. 39 की 40 वर्षाची. बरं ते तिथे 39 दिसतंय पत्रिकावर 40. बरं नाही तर मग ठरवून घ्या, मी चहा ठेवायला लावू का. बरं ऐका, मी 4 वेळा म्हटलं गावकऱ्यांना मला चहा प्यायची आहे. 4 जण आले पण आमले चहा ठेवता येत नाही. शेवटी मृदंगाचार्यांनी चहा ठेवली. तुमले खोटं वाटे कीर्तन सुटल्यावर त्यांना ठेवायला लावा. अशी चहा कुणीच पिली नसेल. खूपच छान. नाही खरंच कीर्तन सुटल्यावर बघा तुम्ही, कुणाला ठेव द्यायचे नाही, त्यांनाच पुढे करायचं. ऐका, मला तर असं म्हणावं असं वाटतं, हा सुख सोहळा. ऐका काय झालं ना, मला अति जागरण आहे. दिवसभर कथा आहे, रात्री अखंड लांबचा प्रवास आहे. मी जागरणात होतो. त्यांना म्हटलं दादा मला कीर्तन जर करायचं असेल तर मला चहा द्या. मी पित नाही शक्यतो, पण पाजाच. आणि महाराजांनी चहा पाजली, त्याबद्दल धन्यवाद देईल मी त्यांना. ऐका, तुम्हाला माहित नाही चहाचा पराक्रम काय काय असतो. ऐका, जीवाचे कान करून पुढे. 40 वर्षाची आपली परंपरा आहे. त्यातील मागच्याही वर्षी मी आपल्या कीर्तनाला आलो होतो. यंदाही समस्त कार्यकारिणीतून भजनी मंडळीच्या, ग्रामस्थ मंडळीच्या आणि सप्ताह समितीच्या वतीनं सेवा मजपर्यंत सुपूर्द करण्यात आली. गुरुजींनी मला सुरुवातीला संपर्क केला. जी तारीख त्यांनी सांगितली ती बसत नव्हती. गुरुजी म्हटलं माफ करा, एवढं वर्ष. नंतर मला परत पुन्हा कोणाला दुसऱ्या दिवशी की महाराजजी एवढी सेवा मागे पुढे आम्ही काही करतोय. माझ्या मते त्यावेळेला गुरुजी बोलले, ते गटलू दादा बोलले, जानकीराम दादा, बरीचशी मंडळी माझ्याशी बोलले की महाराजजी यायचं आहे तुम्हाला. कर्मसंयोगानं आपणा सर्वांच्या दर्शनाचा पाईक मी ठरलो. भुसावळामध्ये दिवसा कथा आहे, मग तिथून 5 वाजेला कथा संगतीला जाऊन आपल्यापर्यंत आलो. ज्यांच्याकडे अन्नदान होतं, माझ्या मते मागच्याही वर्षी त्यांच्याच घरी आपण जेवलो. एक सांगू, वारकरी जर आपल्या घरी जेवत असेल तर संतामुखे देता ग्रास कोटी यज्ञ घडते. त्या एक शीत दिधल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धर. एकदा त्या अन्नदात्यांसाठी टाळी वाजवलं मनापासून माझ्या. कारण सांगू, जगातलं सर्वश्रेष्ठ दान जर काही असेल, अन्नदान. कोण आहे बरं ऐक. नाही नाही असू द्या, काय होतं ना, मी पण लहानपणी असत करे. मीच नाही तुम्ही पण. हे लहानपण आहे ना एकदम पवित्र असतं दादांना. खरं सांगू, ते बघा ते कसं खेळतंय. नाही नाही आता आपण जाऊन असं खेळलो तर लोक पागल म्हणते आपले. आपण विनाकारण मोठे झालोय बाबा. दिलीप बाबा, काय झालं, मोठं झालं की जबाबदाऱ्या वाढतात. लहानपण देगा देवा. ऐका ना, लहान होण्यात जो आनंद आहे तो मोठं होण्यात नाही. निष्कपटी, निष्पापी आणि पवित्र जीवन लहान लेकरांचं. 6-6 वर्ष, 10-10 वर्ष लोक एकमेकाशी बोलत नाही. लेकरांचं सकाळी भांडण उद्या दुपारी एका ताटात जेवतात. ते पवित्र जीवन लेकरांचं. एक ताई शेजारच्या ताईकडे मिरच्या मागायला आली, 4-5 द्या, बाजारातून आणल्या की परत करू. आहे घरात पण यायची द्यायची मानसिकता नाही. म्हटली माफ करा, आमच्याही घरच्या संपल्या. पण ओट्यावर खेळणारे लेकरू म्हटलं मम्मी फ्रीजमा शेत. असं का बोललं? कपट नाही ना त्याच्याकडे, डोळे भरून कुणाकडे बघेल ते. तसं माणूस एकमेकाकडे बघू शकत नाही का, तर यन नजर चोट्टी आहे, याला दृष्टी दोष प्राप्त झालाय. समर्थ रामदास स्वामी म्हटले, वये पोर ते थोर होऊन गेले ना, वये थोर ते चोर होऊन गेले. विषांतर झालं असेल. ऐका, मी सांगत होतो अन्नदान. दान शब्द आला की जगातला सर्वश्रेष्ठ दानी आहे मायबाप कर्ण. आज भगवान कृष्णाच्या दरबारामध्ये ऐकून जा,
दान म्हटलं की करणं, करणं इतका दानी झाला नाही मला असं वाटतं होणार नाही, इतका दानी. दुर्योधनाची पत्नी एके दिवशी दुर्योधनाला सांगते की मला नगर भ्रमंती करायची. दुर्योधन म्हटलं महत्वाच्या कामात मी गुंतलोय, बैठक आहे, सभा भरलेली आहे, माझा मित्र कर्ण तुला घेऊन जाईल. कर्णाला सुचवलं की कर्णजी तुमच्या वहिनी साहेबांना घेऊन जा. कर्णाने रथ जुंपला. दुर्योधनाची पत्नी रथात विराजमान झाली आणि हस्तिनापुराच्या आता नगर भ्रमंतीला ती निघाली. काही तिला कामं असतील महत्वाची नगरीमध्ये. आणि फिरत असताना काय झालं, अर्ध्या वाटेत एक भूदेव आले, ब्राह्मण बाबा आले आणि त्यांनी कर्णाला सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे, मी तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही कुणाला नाराज करत नाही, विनमुख जाऊ दे, मला थोडं धन पाहिजे तुमच्या. कर्ण म्हटला बाबा माफ करा, मी आता रथामध्ये, माझ्याकडे काही नाही आहे, मी असा सारथी होऊन आलोय, तुम्ही या की राजभवनात, तुम्हाला हवं तितकं देतो. म्हटलं माफ करा, मी आताच बाजारपेठेत चाललोय, असेल तर थोडं द्या, नाही तर नको, मी निघतोय. ते बाबा निघाले. कर्ण म्हटलं बाबा थांबा ना. दुर्योधनाच्या पत्नीला सांगितलं की वहिनी साहेब तेवढे तुमच्या अंगावरचे दागिने द्या, घरी गेलो ना की माझ्या मित्राकडनं तुम्हाला परत मिळवून देतो. सोन्याचे दागिने आहे हो, कशी देणार ती माऊली? ती माऊली देत नव्हती. कर्णानं 4 वेळा विनंती केली, वहिनी द्या, मी याच्या 2 पटनं तुम्हाला दागिने मिळवून देईल माझ्या मित्राकडनं, पण एवढं मला द्या, आज माझी लाज राखा. ती बाई देत नव्हती. कर्णानं जबरदस्ती तिच्या अंगावरचे दागिने हिरावून घेतले. 2-4 दागिने ओढले गळ्यातले, देऊन टाकले ब्राह्मण बाबाला. तिला राग आला. ती म्हटली मला पुढे जायचं नाही, रथ वळवा. आणि राजभवनासमोर रथ आला. ती रथातून उतरली, रागारागानं पाय आदळत दुर्योधनापर्यंत गेली आणि म्हटली असा काय तुमचा मित्र, माझ्या मनाच्या विरुद्ध माझ्या अंगावरचे दागिने काढले आणि ब्राह्मण देवतेला दान करून टाकले. दुर्योधनानं मोकळा श्वास घेतला आणि म्हटलं भाग्य, त्यानं फक्त दागिनेच दान केले, तुला घरी आणलं. इतका दानी कर्ण. तो कर्ण ज्या दिवशी मेला ना, स्वर्गात गेला तो. त्याला महिन्याच्या तिथीला भूक लागली आणि महिन्याच्या तिथीला भूक लागल्यानंतर त्याने देवाला विनंती केली, चित्रगुप्ताला, धर्मोनी, मला थोडं काही खायला द्या. व्यक्ती ज्या वेळेला मृत्युमुखी पडते ना, ज्या तिथीला त्यांचं मरण झालेलं असतं, त्यांनी देह सोडलेला असतो, त्या जीवाला त्या तिथीला 1 महिन्यानंतर भूक लागते. 12 महिने, 1 वर्षभर त्या जीवाच्या नावानं पितर बसला पाहिजे घरी. ऐका, त्याला एक वेगळी कथा आहे, पण एकाच पाकिटમાં सांगावं नाही मी ते सगळं. नाही 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 काय झालं ना, फुकट भेटलं की किंमत नसते. विनोद सोडा. ऐका, कर्ण मेला ना, त्याच्या ताटामध्ये सोनं आहे, चांदी आहे, हिरे माणिक मोती आहे, कापड आहे, पसावरून माती आहे. तो म्हणतो हे काय खायचंय? म्हटलं तू हेच दान केलंय, तू वस्त्रदान केलंय, तू गोदान केलंय, तू सुवर्ण, तू सगळं दान केलंय, पण तुझ्या जीवनामध्ये एकदा सुद्धा अन्नदान नाही. ज्यांच्याकडे पंक्ती बसतायत ना, रोज वारकरी जेवतायत ना, ते कर्णापेक्षाही काही परिमाण पुण्यानं श्रेष्ठ आहे की त्यांच्या घरी अन्नदान चाललेलं आहे. ज्या परिवारात मी मागच्या 2 वर्षापासून, मला नाव नाही सांगता येणार पूर्ण, सांगाल का? आज पंगत कोणाकडे होती? संध्याकाळी, सकाळचं नाही, सकाळी, संध्याकाळी. वासुदेवचे सोनवणे. बरं ऐका, मी पण सोनवण्याचे. बरं विनोद सोडा. ऐका ना, मला एकाने विचारलं परवंदी तुमची जात काय? म्हटलं माणूस आहे. नाही जात म्हणून. अरे म्हटलं माणूसच आहे. एक सांगू, त्या माणसानं सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या विद्यार्थ्याकरवी आणि माझ्याकरवी 2 बॅगा रक्त मिळवलं. त्याला रक्त हवं होतं. त्यानं तेव्हा मला विचारलं नाही की महाराज हे रक्त तुम्ही मला मिळवून देतायत, पण हे नेमकं हिंदूचं आहे की मुसलमानाचं आहे? हे रक्त नेमकं कोड्याचं आहे की माड्याचं आहे? हे रक्त साड्याचं आहे की मराठ्याचं आहे? लेवा आहे की गुज्जर आहे? राजपूत आहे की भिल्ल आहे? बौद्ध आहे की धनगर आहे? चर्मकाराचं आहे का न्हावी आहे का सोनार आहे का कुंभार आहे मातंग आहे? त्याच्या पेशंटला गरज होती त्या कॅटेगरी, त्यानुसार त्याला जे हवं आहे त्या गटातलं रक्त त्यानं आम्हाला विनंती करून मागवलं. पण जेव्हा पेशंट बरी झाली ना, तेव्हा त्यानं मला विचारलं की तुमचं आडनाव काय आहे? ऐका जीवाचं कान करून, मला ते सोनवणे सांगितलं म्हणून आडनाव नाही सांगायचं होतं, मला सांगायचं काय आहे का? त्या व्यक्तीनं रक्त मिळवताना फक्त रक्तच पाहिजे होतं, तेव्हा जात किंवा धर्म विचारला नाही. एक लक्षात ठेवा, वारकऱ्याला जात नसते, न पाही याती कुळाचा. अरे ज्ञानोबराय ब्राह्मण होते, मनात आणलं असतं तर तुम्ही आम्हाला हरिपाठात सुद्धा येऊ दिलं नसतं. पण ज्ञानोबरायांनी काय केलं, जे संस्कृतातलं ज्ञान आहे ना
जे विशेष वर्गाकडे होतं ते सगळं प्राकृतात आणलं. कुणात हिंमत होती गीतेवरती भाष्य करायची, कुणात हिंमत होती 12व्या शतकामध्ये श्रीमद भगवद्गीतेवरती टीका करायची. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वर आहे. अंतई सच्चिदानंद बाबा आदुरे लेखक झाला. मेलेल्या माणसाला जिवंत केलं. मेले माणूस जिथं उठवील. हा इतिहास आहे वारकरी संप्रदायाचा. मायबाप जात ना पूछो साधू की पूछ लीजिए. मी सांगत होतो ज्यांच्याकडे आज पंगत झाली, अन्नदान घडलं, त्या दात्यांना शतशः धन्यवाद. आणि आपले वाडवडील सांगतात की ज्याची खावी पोळी त्याची, असा युक्तिवाद आहे. 40 वर्षाची आपली परंपरा आहे. आणि अन्नदान जे करायचं आहे ना, मला असं वाटतं ज्याला गरज आहे त्याला नक्की अन्नदान करा. तहानलेल्याची तहान जाणं, भुकेल्याची भूक जाणं. आज तुम्ही चहा पाजली, खूप पुण्य मिळेल तुम्हाला. नाही खरंच, मी आयुष्यात पहिल्यांदा चहा मागितली कोणाला तरी की दादा मला अति जागरण आहे, पाजा, पुण्य मिळेल तुम्हाला. सांगू, गरज आहे तेव्हा नक्की द्या, गरजवंताला पुरवा. नाहीतर ऐका ना, जिवंतपणी जे घेतलं जातं त्याला दर्शन म्हणतात, आणि मेल्यानंतर जे केलं जातं त्याला प्रदर्शन म्हणतात. तुम्ही मान्य करा की नका करू. वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं मी. दुपारची वेळ आहे, 12 वाजलेत, कीर्तन करून निघायचंय. आणि त्या घरातली आजी मजपर्यंत येऊन सांगते, महाराजजी जेवण केल्याशिवाय जाता येणार नाही. माई मी श्राद्धाचं खात नाही, माफी असावी. तुमच्यासोबत जे गायक वादक आहे त्यांना तरी जेवू द्या. त्यांना विचारलं, त्यातले 2 हो म्हटले. थांबलोय आम्ही. पण ज्यांना पितर सांगितलं त्या लोकांनी ते 40 मिनिटं उशीर आले. घड्याळाचे काटे वाढत होते, माझा प्रवास लांबीचा. आले ते 40 मिनिटानंतर त्यांना ताटं मांडली, पाटावर बसवलं, त्यांनी ते अन्न दिलं. त्या घरातला कर्ता पुरुष गेलेला होता, त्या आजीचा मुलगाही वारलेला होता, आणि त्या आजीचे मालकही वारलेले होते. आणि ते आजोबा वारल्यानंतर त्यांच्या वर्ष श्राद्धाला माझं कीर्तन होतं. फक्त नातू होता त्या घरामध्ये, एक त्यांची सुनबाई होती, त्या मुलाची आई, तो मुलगा आणि ती आजी. ताटात अन्न दिलं आणि ते लेकरू आगारीमध्ये अन्न टाकताय. ते लेकरू पटपट आवरणार, पण ती म्हातारी आली आणि त्या पोराला म्हटली, बेटा घाई करू नको, शांततेने ते घास त्यात भरव, तुझे आजोबा भुकेले राहायला नको. ते लेकरू हो म्हटलं. शांततेने ते घास त्याने अग्नीत अर्पित केले. तो पूजा करणारच होता. तेवढ्यात आजी म्हटली, बेटा थांब, तुझे आजोबा कधीतरी खायचे. ते पोरग गेलं ना, 15 मिनिटं आलं नाही. 15 मिनिटानं आलं, त्यानं ते तंबाखू त्यात घातली. तरी आजही म्हटली, बेटा घाई नको करू, अजून आठव, तुला आठवतंय तुझे आजोबा कधीतरी प्यायचे बासुंदी. बासुंदी रे बाबा, ऐका आजी, गैरसमज नका करू. तयार आहे म्हटले. कपभर बासुंदी दिली, त्या आघाडीत घातली. एक काही ना काही शोधून आणत होती म्हातारी. माझ्याकडनं रावलं गेलं नाही गड्या. मी त्या पोराला म्हटलं, बेटा बाबाला आजी बी आवडे. आता घालतो का म्हातारीला त्या. जिंदे बाप को रोटी ना देवे और मरे बात पचतइयो, मुठ भर चावल लेके कौवा बाप बुलइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. अरे पत्थर का जो नाग बनाया उसकी पूजा करियो, सच्चा नाग निकल गया तो ले दंडा पीछे दौड़ियो, अनाड़ी दुनिया. असा युक्तिवाद आहे. म्हणून मी सांगत होतो, आपल्या घरी आज वारकरी जेवतायत, संतामुखी देता एक ग्रास, कोटी यज्ञ एक शीत दिधल्या अन्न न होय कोटी कुळाचे. आपल्या नंदगावामध्ये 40 वर्षापासून अन्नदान आहे आणि ज्ञानदान आहे. अन्नदानाने भूक, आपण जे अन्न भक्षण केलंय, एका टायमाची भूक नष्ट झाली. अन्नदानाने काही घटिकांची अन्नाने तृप्ती होते, पण ज्ञानानं उभ्या आयुष्याचं सोनं होतं. माझी विनंती राहील सर्वांना, आपल्या घरात जर लेकर असतील ना शाळेत जाणारे, त्यांना धनवान नका बनवू, त्यांना ज्ञानवान बनवा. ज्ञानाच्या बळावर ते धन कमवतील, पण धनाच्या बळावर ज्ञान कमवता येत नाही. माझा आवाज येतोय मागे, त्या असे पाय लांब केलेला, ऐका. नाही नाही ऐका, असेच गिऱ्हाईक चमकतात पुढे. नाही नाही, मी भाग्यवान समजेल त्यांच्या आई वडिलांना की तुम्ही पोरांना कीर्तनात येऊ दिलाय. नाही तर कीर्तनातून लेकरं परत नेणारे लोक पाहिले मी. त्यांना दादा उभं राहू द्या. नाही नाही महाराज एका त्यानं वय आहे का, बर
दादा या कीर्तनात उभी राहिलेली बसलेली लेकरं नाही भविष्यात कीर्तन कर्कताकार झाली तर म्हातारपणात शेवटच्या श्वासापर्यंत आई बापाची सेवा करतील एवढा संस्कार त्यांना या कीर्तनातून प्राप्त होतो. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी आणि भाग्य तरी ऋणी देवैश. मी सांगत होतो ज्ञानवान बनवा. ज्ञानाच्या बळावर धन कमवता येतं पण धनाच्या बळावर ज्ञान कमवता येत नाही. किती लाख रुपये दिले की उद्या सुनील दादा वाजवतात तसं मृदंग आपलं पोरग वाजवेल. किती दिले की किती कोटी रुपये दिले की उद्याच तुम्हाला एक चाल म्हणायचे कीर्तन जमणार आहे नाही हो. अनंत जन्मीची पुण्याई लागते. या व्यासपीठावर उभं राहणं इतकं सोपं नाही हो. मायबापाची कृपा लागते, श्री गुरूंची कृपा लागते ना अनंत जन्मीची पुण्याई लागते. इथं जेवढे आमचे ही मंडळी उभी आहेत ना यांचं शब्द सुमनांनी मी स्वागत करेल. ते ताई उभी आहे ना मुक्ताबाई त्यांचं कौतुक करेल मी. धन्य माता पिता तयाची दादांनो ऐका. सुशिलो मातृ पुण्यानं पितृपुण्यानं चतुरा दातव्य वंश पुण्यानं आत्मपुण्यानं सभाग. सुशील लेकरू जन्माला आलं तर आईची पुण्य असते. चतुर जन्माला आलं ना तर वडिलांची पुण्य असते. दान करणारा जन्माला आलं ना वंश परंपरेची पुण्य असते. स्वतःचा जन्म स्वतः ऐका ना खूप दिव्यतेने वागत असेल आचरण शुद्धी असेल भाग्यवान जन्माला तर स्वतःची पुण्य असते. जन्मदशेची कारण आहेत. नंदगावकर मायबाप तुम्ही भाग्यवान आहात. आज व्यासपीठावर हृदयसभा कीर्तन करायला सूर्यबाण आहे टाळ घेऊन मागे चंद्रबाण आहे. काय आनंद आहे इथं. एक भाऊ सत्यबान घरी टाकून आलोय मी. नाही आमची नावच शेती बाबांची. ऐका इथं आनंद आहे दादांना. भक्त पुंडलिकासाठी असे पुंडलिक दादा कीर्तनात उभे. किती कौतुक करायचं झालं असेल विषयांतर. ज्यांची कथा ज्या शीर्षकानं आपण ऐकतोय श्रीमद भागवत पेटी वाजवायला भागवत बाकाळला की पुढे शिल्लक राहतं. बा म्हणजे भक्ती, बा म्हणजे भाव. किती असावा भाव. एखाद्या कीर्तनकाराला आपण फोन केला माऊली तुमचं कीर्तन सेवा पाहिजे होती हो नंदगावला. त्या कीर्तनकारानं सांगितलं की महाराजी माफ करा दादा नाही जमत हो यंदा सगळ्या सेवा गेल्या. ठीक आहे. कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा मिटिंग झाली पुन्हा फोन केला महाराज तुमची सेवा पाहिजे होती हो नकार दिला त्यांनी. आज यंदा पण सेवा गेल्या. तिसऱ्या वर्षी पुन्हा फोन केला महाराज कीर्तन सेवा पाहिजे नकार दिला कीर्तनकारानं. ऐका 3, 4, 5, 6 वर्ष झाली कीर्तनकार काही सेवा देत नाही. 7व्या वर्षी गावकऱ्यांची मिटिंग भरली. एक जण म्हटलं त्या महाराजांना फोन लावा. बाकीचे 5 जण म्हटले त्याला लावू नका तो कीर्तन देत नाही. किती वर्षात कंटाळलो आपण. 6 वर्षात. आपल्या भारतामध्ये एक बाई अशी झाली तिनं बालपणापासून तर म्हातारपणापर्यंत देवाची वाट बघितली. आज नाही आले ना उद्या येतील. मान्य आहे. एक दिवस नाही, एक आठवडा नाही, एक महिना नाही, 1 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 50 वर्ष नाही, पूर्ण हयात पूर्ण आयुष्य. म्हातारी होती बालविवाह पद्धत होती त्या काळात. तेव्हापासून जेव्हा घर सोडलं तेव्हापासून तर म्हातारी झाली असं बघायची आज येतील आणि रोज म्हणायची आश्रमात या कधी रे रामा रघुनंदना
असं अंतकरण तृप्त करणारं गायन आहे. नाही तर ओ आ रोजच ऐकायला भेटतं. संगीत ही एक आराधना आहे मायबाप. संगीत एक साधन आहे. संगीत जे आहे ना ही तपश्चर्या आहे. संगीत दोन जीवांचं मिलन आहे. संगीत जीवाचं श्वास ऐक्य आहे. संगीत अंतरात्म्यानं परमात्म्याला मारलेली एक हाक आहे. सर्प नावाचा प्राणी जर बघितला तर असं म्हटलं जातं सापाला कान नाही, सापाला कर्ण नाही आहेत असं म्हटलं जातं. पण मदाऱ्यानं बीन वाजवली की सर्प संमोहित होतो. जर संगीत कान नसून सुद्धा कर्णहीन सापाला संगीत आवडत असेल, आपण तो माणूस आहोत. संगीत ईश्वर की देन है, हर स्वर में बसे है राम. रागिनी जब राग सुनाए तो रोगी को भी मिले. संगीताची ताकद आहे मायबाप. ज्याला कळलं त्यालाच कळलं. होईल विषयांतर ऐका. मी सांगत होतो उभी हयात त्या माऊलीनं देवाची वाट बघितली की आज मेरे राम जी का अवन होगा, शबरी की कुटियों का. आश्रमात माझ्या कधी रे तू येशील रामा. रघुनंदना नंतर मग आज मेरे राम जी का अवन होगा. नंतर 2024 मध्ये राम आएंगे तो अंगना सजाओ. बदलत चाललं हळूहळू. ऐका माझ्या समोर नंदगावातून माझ्या सगळ्या भगिनी ज्या बसल्या ना ताई, तुम्हाला विनंती आहे किमान 20-25 वर्ष रोज अंगण झाडताना एवढं वाक्य पाठ करत आहे. पुण्य मिळेल तुम्हाला. माझ्या सगळ्या बहिणी ऐका. राम आएंगे तो अंगना सजाओ. रोज म्हणायचं. उद्यापासून सुरुवात करत आहे. तुमच्या शेजारचे पण टेन्शन मध्ये पडले पाहिजे. काय झालंय वयांना असं अचानक. नाही कचरा दुसऱ्याचा का दारमा ढकलणं होईना पण भजन पण पडायला नको. रोज म्हणत आहे. नक्की म्हणा. दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी. अंगण झाडताना म्हणा. पुण्य मिळेल आपल्याला. कि मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम. इतके भाग्यवान लोक होत आपण. आपल्या वाळवडिलांनी 750 वर्ष मंदिर तुटताना पाहिले होते. 2024 मध्ये आपण राम मंदिर बनताना बघणारे लोक आहोत. आपल्यासारखे भाग्यवान जगात दुसरे कोणीच नाही. मंदिरं तोडली होती हो. सगळं संपत होतं. आपण बनताना बघितलंय. एक लक्षात घ्या. कोणीतरी म्हटलं यांनी बनवलंय, आमची सरकार आली की आम्ही तोडू. तुम बापनी ठिया ते नाही गेलं ते एकदा घ्या त्या दिन राहिल्या त्या. ऐका ना 2 लाखाच्या पुढे कारसेवकांच्या आहुती पडल्या. अरे नदीमध्ये भोपळे तरंगावे तसे साधू संतांची मस्तक शरोईच्या पाण्यामध्ये वाहत होती. अंगावरती शारे उभे राहिले असते ना शरोई मातेच्या सुद्धा. 550 वर्षाचा कालखंड लागलाय. आता असं सहज जाऊ देऊ का. नाही 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 नाही. पण हे सत्य है कि भगवान के घर में देर है, अंधेर नहीं. सत्य परेशान जरूर होता है, पराजित नहीं. आणि सांगू काशी अयोध्या ये तो झाकी है, मथुरा भी बाकी है. आणि पांडुरंगाला भगवान कृष्णाला विनंती आहे तुमच्या दरबारात आमची सेवा आहे. गिरणाच्या तीरावरती आमच्या नंदगावातून या नारदी गादीवरतून या सगळ्या श्रोत्यांचा, या वारेकऱ्यांचा, या कीर्तनकाराचा कुठला तरी पुण्याचा भाव असेल तर आमची अर्थ विनंती ऐका. आणि अयोध्येतलं कृष्ण मंदिर सुद्धा जसं राम मंदिर पूर्ण झालं तसं लवकरात लवकर हिंदूंसाठी मथुरेतलं मंदिर सुद्धा मुक्त व्हावं अशी इच्छा भगवान कृष्णाच्या चरणी समर्पित करूया. विनंतीचा भाव त्यांना विनंती करूया की मिळू द्या सुखाची लहरी आमच्या जीवनामध्ये. खूप काही बघितलं. कुणाला जर असं वाटलं ना की महाराज असं काय सांगतायत, तुम्ही कृष्ण मंदिरात बसते, तुम्ही मथुरेला जा. मथुरेला खाली मंदिर आहे आणि मंदिरावर कधी गेलात तर बघा तुम्ही. आजही आहे, आज पण आहे, नाही असं नाही. 6 दरवाजे बंद आहेत, एकच दरवाजा उघडा आहे फक्त तुमच्या माझ्यासाठी. कोण कुणावर अत्याचार करतोय तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल. हा विरोधाभास नाही, कोणाचा विरोध नाही, कोणाचं कौतुक नाही. पण मी या धर्माचा प्रवक्ता, माझ्या धर्माचं कौतुक, माझ्या धर्माबद्दल ज्या काही खेदात्मक गोष्टी त्या समाजासमोर मांडणं माझं अत्यंत गरजेचं आहे. पटलं त्यानं घ्यायचं, नाही पटलं त्यानं सोडून द्यायचं. दादांना एका विषयांतर तेवढं झालं असेल, मुद्दा पूर्ण करतो. मी सांगत होतो श्रद्धा किती असावी. उभं आयुष्य देवाची वाट बघा. किती प्रेम असावं, किती भक्ती असावी. 5 वर्षाचं वय आहे, मंदिरात आले आणि देवाला सांगितलं की माझ्या आईनं आज बाबा घरी नाही म्हणून मला पाठवलंय, दूध तुम्हाला प्यावं लागेल. मूर्तीलाच बोलतायत पंढरपुरातल्या, हे दूध तुम्हाला घ्यायचंय. मूर्ती कशी दूध पिते. विनंती केली, तुम्हाला संभ्रम आहे का प्रभू हे दूध कशाचं आहे. अहो काला बछडा कपिला गाई दूध धुवावत, माझ्या आईने आणि मी दूध काढले. प्रभू तुम्हाला अजून संभ्रम आहे
कशात काढलं तर सोने का घडवा दूध में भरियो प्रभू सोन्याच्या भांड्यात ओढले पियो नारायण आगे आगे बढियो ऐका ना तरी भगवंत दूध पित नाही सर्वांना पाठ आहे जर नाही प्यालात ना देवा डोकं आदळेन प्राण देईल मी प्रभुवन की मूर्त दूध नाही पिवत शिर पछार भारत नाम आणि जगाचे मालक चैतन्य स्वरूपानं दिव्य रूपानं प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान की जय दुधाची वाटी घेतली मुखाला लावली प्राशन करू लागले वाटी तिरपी तिरपी होऊ लागली नामदेवरायांनी अडवलं शेजारी बसले होते भगवंत नामदेवरायांच्या 5 वर्षाचं लेकरू असतं तरी केवढं तेवढी मूर्ती आहे आणि नामदेवरायांनी असा वाटीला हात लावला सगळंच नका पिऊ थोडंसं शिल्लक ठेवा प्रसाद द्या की आणि भगवंताला हसू आला ऐसा भगत मैने प्रभु नहीं पाया नामदेवाने दूध पिलाया दूध पिलाया तो देव हसाया ही मजल ज्या नामदेवरायांची त्या नामदेवरायांनी एके वेळेला वाल्मिक ऋषींचं चरित्र ऐकलं आणि एके दिवशी देवाजवळ गर्भगृहात रावडात आले आणि भगवंताला विनंती केली प्रभू त्यांना रामही म्हणता येत नव्हतं त्यांनी तुमचं शतकोटी रामायण लिहिलं भगवंत म्हटले कुणाबद्दल बोलताय आद्यकवी वाल्मिक ऋषींबद्दल प्रभू तुम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार वागला 7व्या अवतारात तुम्ही म्हटलात ना जातीचा तो कोडी गुरु आज्ञेते मी पडे तुम्ही म्हटलात ना बोलिले वाल्मिक प्रभू तुमची व्याप्ती आहे ना की नाम विठोबाचे थोर तारियला कोडी आणि कुंभार काय कौतुक करावं या वाल्मिक ऋषींचं नाव घेतल्याशिवाय हरिपाठ सुद्धा पूर्ण होत नाही बाबा पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक हरिपाठच पूर्ण होऊ शकत नाही मला जर कोणी विचारलं ना मी त्याला हे प्रमाण देतो या वंशातला आहे मी ऐका विषांतर होईल त्या आद्य कवींचं चरित्र त्यांनी परमात्म्यासमोर मांडलं की प्रभू तुमचं चरित्र किती मांडलं त्यांनी चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम अदोराम तप वनादि गमन महत्व मृग कांचनम वैदेहरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वालिनिधनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्णादि हननम येतद श्रीराम हे सगळं ऐकलं त्यांनी बोलून दाखवलं असेल नामा खरं आहे हो आद्य कवी वाल्मिकजींनी ज्या वेळेला रामायण नावाचं महाकाव्य लिहिलं त्यावेळेला युग जे चाललं होतं ते त्रेतायुग होतं त्या त्रेतायुगामध्ये मानव समाजाला आयुर्मर्यादा भली मोठी होती आता शतगणिले ते अर्धरात्र काय आयुर्मर्यादा फार कमी आहे त्यावेळेला नामदेवराय म्हटले ते मला काही माहित नाही बरं मी एकटा नाही माझ्या परिवारातले सगळे सदस्य मला मदत करतील आणि मी कविता निर्माण करेल कवित्व निर्माण करेल अभंगाची रचना करेल सरस्वती मातेला माझ्या जीवागरी बसवा नामदेवराय ठीक आहे सरस्वती जीवागरी बसेल सरस्वती शब्द प्रगट करेल पण लिखाण कसं करणार तुम्ही मी नाही करणार मग तुम्ही नामा म्हणे केशी राजा केला संकल्प मी केलाय पूर्ण तुम्हाला करायचा पांडुरंगाला लेखक व्हायला भाग पाडलं संत नामदेवांचा जो गाथा आहे ना तो लिहिला कोणी अहो पंढरपूरच्या मालकानं आणि त्यामध्ये नामपळ प्रकरण भगवंताची बाललीला गुणकीर्तन लीला कीर्तन स्वरूप कीर्तन त्या मुमुक्षाशुपदेश दुष्टाशुपदेश खळाशुपदेश संसारिक जीवाशुपदेश ही सगळी प्रकरणं लिहित असताना भक्तिसूत्राला त्यांनी स्पर्श केला आणि भक्तीचं कौतुक ज्या वेळेला नामदेवराया करतायत त्यावेळेला भगवंतानं लेखणी थांबवली नामदेवरायांना अडवलं नामा भक्ती सर्वच जण करतात पण सर्वच काही मुक्त पदाला पोचत नाही मोक्षाला पोचत नाही नामदेवराय म्हटले तुम्ही लिखाण करा मी तुमच्यासमोर बोलतो काय बोलायचं नामा बोला की तुमची भक्ती केली आजपर्यंत कोणत्याही भावनेनं तुमची भक्ती केली असेल आणि तो वाया गेला असेल तर एखादा निवडून दाखवा आव्हानात्मक त्यांनी बोलावं परमात्म्याने टिप्पण करावं आजच्या अभंगाचं पहिलं चरण भक्ती करनिया कोण वाया गेला 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 भक्ती
सुकृती द्वापराचांती नामाची 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 सुकृती. अभंगाच्या पहिल्या चरणाला आपण स्पर्श करतो. गोड म्हटलं जातं, खूप गोड आहे. आणि असं म्हटलं गेलंय गाता येईल तिन्हीच गावे इयर, पण या इयर दम टाकत नाही. गावोगावी तुम्ही फिरा, ऐका. इथं आनंद आहे दादांना. जसं समुद्रामध्ये शिंपल्यात मोती सापडतात, हजारो खाणीमध्ये एखादी खाण असते की त्यामध्ये हिरे सापडतात, तशी गुणीजन गायक वादक तुम्ही या ठिकाणी उपस्थित केली आहे. गोड वातावरण. जसं आळंदीला पंढरपूरला फळ असतो ना कीर्तनाचा, तसं वैभव तुम्ही निर्माण केलंय. आणि गावाची विशेषता काय माहिती आहे का आपल्या नंदगावची? गावाच्या बाहेर सप्ताह आहे तरी तुम्ही सर्व संघ परित्याग करून इथे येतात. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहेत मायबाप. आता गावोगावी असं गल्लीत चौकात वार्डात गावातच सप्ताह असतो तरी येत नाहीत लोक. खूप भाग्यवान. अनंत जन्मीची पुण्य आहे तुमची आमची की आपण या कीर्तनात आहोत. अनंत जन्मीची पुण्य असेल तरी सगळं मिळतंय. मी पुन्हा बोलतोय, बहुत सुकृताची जोडी म्हणून. एक सांगू, एक म्हातारा मरायला आलाय. श्रावण महिना आहे, सोमवारचा दिवस आहे. मुलाने विचार केला आपल्या बापानं आयुष्यात देव धर्म कधीच केलेला नाही, मरताना आपल्या बापानं देवाचं नाव घ्यावं. कधीच भजन नाही त्या माणसाच्या जीवनात. मरता मरता भगवंताचं नाव यावं. त्याची खाटकॉट पलंग ज्या रूम मध्ये तिथं गव्हाचे ज्वारीचे पोते ठेवले एकमेकावरती. पोरानं काय केलं, एका पोत्याला ब्लेट मारलं. दाने स्टाईलवर पडताय ते लेकरू दरवाजाच्या पडीच्या जळलं. आणि त्याला वाटत होतं आपला बाप म्हणेल बेटा हे पोतं फाटलं, याला शिव. आणि शिव जर म्हटलं तर नाव महादेवाचं आहे. पोत्याला शिव म्हणायचं, पण युक्ती किती मोठी आहे पा. ते म्हातारा खाटल्यावर पडलाय. त्याने इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसत नाही. ओरडलं ते जोरात, हे पोरा हे पोतं फाटलं, याला टाक्या मार. एवढं बेकार होत ते. शिव नाही म्हटलं. अनंत जन्मीची पुण्याई लागते देवाचं नाव. सांगू, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई तोची मुखी गाई. पूर्वजन्मीची पुण्य असेल तर मुखात भगवंताचं नाम येतं. आता विषयांतर झाला आहे. भक्तिसूत्राला आपण प्रारंभ केलाय. भक्ती करून या कोण वाया गेला, सांगा हो विठ्ठला. एक सांगू, रावणानं भक्ती केली होती. तुम्ही म्हणा महाराज 40 वर्षात नाही ऐकलं. रावणानं भक्ती केली. ऐका ना, त्यानं जशी भक्ती केली तशी जगात कोणी केली नाही. मला असं वाटतं भविष्यात करणार नाही. जे शिवतांडव नावाचं स्तोत्र आपण म्हणतो ना, ऐकतो ना, ते ज्यानं लिहिलंय त्याचं नाव रावण आहे. रावण ज्या दिवशी मेला ना, तर प्रभू रामचंद्र तो मरण्याच्या अगोदर, तो प्राण सोडण्याच्या अगोदर लक्ष्मणाला सांगत होते, लक्ष्मणा लवकर जा, एक जगातला महाज्ञानी जगाचा निरोप घेऊन जातोय. जर तुला त्यानं दिलं तर त्याच्याकडनं काही ज्ञान प्राप्त कर. ज्यानं बायको चोरून नेली आहे, ज्याच्यामुळे एवढा वनवास विशेष 6 महिने भोगावा लागलाय शेवटच्या काळात, आणि त्याच्याकडनं ज्ञान मिळवायला लक्ष्मणाला पाठवलं. असा शत्रू होणार नाही जगात. गेलाय लक्ष्मण. आणि रावणाला, रामायणातलं सगळ्यात कठीण पात्र लक्ष्मण. आणि ते रावणाला म्हटले, लंकाधीश देख मेरी तो मर्जी नाही थी, म्हणतो इच्छा नव्हती, पण माझ्या भावानं पाठवलंय. रावणानं असं केलं मरताना, तुझ्याकडनं काही ज्ञान मिळवायचंय म्हटले, तू ज्ञानी आहे. रावण नाही म्हटला, निघ म्हटले. तू ज्ञान प्राप्त करण्याच्या इतका राग आला लक्ष्मणाला, पाय आदळत आले. रामप्रभूंना म्हटले, तेन पाय इगो आहे म्हणे. म्हणजे अभिमानी आहे तो, मरायला आला पण त्याचा गर्व उतरला नाही म्हणतोय ज्ञान द्यायला. रामप्रभूंनी विचारलं लक्ष्मणाला, तू गेला रावणाच्या त्या ठिकाणी, तू जिथं पडलाय तर तू उभा कुठे राहिला? म्हटले डोक्याजवळ. मग चुकलाय तू. ज्याच्याकडनं ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, त्याच्या पायाजवळ बसायचं असतं. लक्षात घ्या. असा रावण
1000 कमळाची फुलं तो देवाला अर्पण करायचा रोज. शिवशंकरजींना सोन्याचं शिवलिंग होतं त्याच्या लंकेत. मायबाप एके दिवशी 3 वेळा मोजली तर 999च भरत होती. आज उभ्या आयुष्यातल्या पूजेत खंड पडणार होता, उठला नाही तो पूजेतून. 1000च अर्पण करायचे. एक आणणार कुठून? बाजूला तलवार पडली होती, त्याचं खळग उचललं, मस्तक कापलं, शंकरजींना वाहून दिलं. हे फक्त ऐका ना बर का, त्याला 10 होती नाही. असं अचानक भयानक गाडीन लोटांगण मोकळं पटांगण नाही रे दादा. गले रुद्राक्ष की मालावर पुरा मन काला. नाही नाही असं नव्हतं. खूप दिव्यतेचा भक्त होता तो. मला खूप आनंद वाटतो मायबाप. आज आपण कुठेही जा, छोटी छोटी लेकरं बोलायला लागली श्री शिवाय. खूप आनंद वाटतोय. मंदिरं चमचम करायला लागली. मला आनंद आहे. मी अविलात्मक एकही शब्द सांगणार नाही. कधी मंदिरात न जाणारी माणसं 2023 नंतर मंदिरात जायला लागली. हा आनंदाचा एक क्षण आहे तुमच्या माझ्यासाठी. आणि मला असं वाटतं हेच रामराज्य, याच्या व्यतिरिक्त दुसरं रामराज्य काय बघतायत. एक सांगू दादांनो, कुणाही गावातून जर गाडी चालली ना, कुणाही रस्त्यानं तुम्ही चाललात तर संध्याकाळी सकाळी अशीच भजनं ऐकायला भेटतं. मी रोज म्हणतोय कीर्तन की भोळ्या शंकरा आवळ तुला बेलाची बेलच्या पानाची. भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा आवळ तुला बेलाची बेलच्या पानाची. भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा त्र्यंबक राजा तुला म्हणती सांब सदाशिव भोळा. तुझ्या मंदिरी दर्शन घेण्या भक्तही झाले गोळा. प्रसन्न होऊन दर्शन दे सांब सदाशिव हरा. भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा. वाह वाह वाह. अजून बाकी येते पुढे, पुढच्या वर्षी म्हणे मी ऐका ऐकायची वाचं गाणं करा. खूप आनंद आहे दादांना. आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा. खूप महान शिवभक्त होता तो. मरणाना अगदी ज्यावेळेला मरणप्राय मरतोय तो, प्रभू त्याच्या जवळ गेले होते. ऐका, प्रभू रामचंद्रांकडे डोळे भरून बघितलं त्यानं. आणि रावणानं प्रभू रामचंद्रांना प्रश्न विचारला, प्रभू तुमचं दर्शन पाप्याला होतं का? ऐका किती हुशार आहे तो. तुमचं दर्शन पाप्याला होतं का मरताना? भगवंत म्हटले नाही होत. मग जर मी पापी नाही तर तुम्ही मला मारलं का? जो प्रश्न वालीनं विचारला होता, अवगणू कवनु नाथ मोही मारा. तुळशी रामायणात की मी काय धर्म केला म्हणून तुम्ही मला मारलं, तसं रावण विचारतो, जर तुमचं दर्शन पाप्याला होत नाही पुण्यवानाला होतं, तर मरताना मला तुमचं दर्शन होतं, याचा अर्थ मी पुण्यवान आहे. आणि जर मी पुण्यवान आहे, जर मी अधर्म केला नाही तर मला मारलं का? देवाकडे उत्तर नाही रावणाला देण्यासाठी, निरुत्तर केलं त्यानं भगवंताला. आणि हसतमुखानं त्यानं देह सोडला. मरताना हसणारा जगातला एकच व्यक्ती, त्याचं नाव रावण. जन हरिपाठ 50 ठिकाणी उड्या घेतो, तो पण म्हणतो रावण नालायक होता. अरे एक सांगू, रावण पेटवायला गेला एक माणूस 2024च्या दसऱ्याला, आणि त्या पुतळ्यातून आवाज आला, थांब माझे 4 वेस 6 शस्त्र 18 पुराण मुखदगत होते, तू हरिपाठ म्हणून दाखव मग कळलं. हरिपाठ पाठ नाही, रावण पेटवायला चालला. म्हटलं मला काय पेटवतो, पण ऐकून जा. अरे मी सीतामातेला चोरून नेण्याचा गुन्हा माझ्या जीवनात घडला, पण लंकेत नेलं ना, एखाद्या घरात तिला बंदिस्त नाही केलं जानकी मातेला. मी अशोक वाटिकेत मुक्त संचारात जानकी मातेला राक्षसनींच्या पाऱ्यात ठेवलं. मी असं का वागलो
त्या वाल्मिकजीने तसं लिहून ठेवलं होतं. आणि जर मी सीता मातेला चोरून नेलं नसतं तर रामप्रभू माझ्या लंकेत आले नसते, आणि लंकेत ते आले नसते तर माझ्या राक्षस कुळाचा उद्धार झाला. मला ते सगळं करून घ्यायचं होतं म्हणून मी असं वागलोय. पण ऐक ना, मी सीता मातेला भेटायला जेव्हा जेव्हा शकवाटिकेत जायचो तर 10 फूट अंतर ठेवून त्यांच्याशी बोलत होतो. पूर्ण रामायण व्यवस्थित वाच, ऐक. मी 10 फुटाचं अंतर ठेवून त्यांच्याशी बोलत होतो. कधी त्यांच्या शरीराला स्पर्श करत नव्हतो. उचलून नेलं आणि तिथं विमानातून खाली उतरवणं एवढाच गुन्हा माझ्या जीवनात घडलाय. पुन्हा मी सीता मातेच्या शरीराला स्पर्श केला नाही. अरे चोपडा जळगाव गाडीमध्ये जागा असताना सुद्धा तू मुद्दामून परक्या माऊलीला धक्का मारतो. तू रावण आहे की मी रावण आहे? असं तो पुतळ्यातला रावण म्हटला. अजून ऐका, तो रावण म्हटला मला काय पेटवता. 14 वर्षाच्या श्रद्धा दिदीवर अत्याचार होतो. 4 वर्षाच्या बदलापूरला चिमुरड्यांवरती अत्याचार होतो. श्रद्धा वालकरचे 35 तुकडे करून 18 दिवस तिला फ्रीजमध्ये ठेवलं जातं. 8 वर्षाच्या कोवड्या जीवावरती अत्याचार होतो. अशा पाप्यांना भर चौकात आणून ज्या दिवशी उभ्यानं तुम्ही पेटवाल ना त्या दिवशी रावण तुला एकट्याला नाही विश्वाला रावण पेटवायचा अधिकार प्राप्त होईल, असं तो पुतळ्यातला रावण म्हटला. कोणत्या गावाला म्हटला मलाही माहित नाही, पण म्हटला. ये तुम्हाला ध्यानमा थोडं थोडं ऐकून जा. रावण मेला ना, त्याची बायको तिथं आली. ती दुःख व्यक्त करत होती. तिचं दुःख थोडं थांबलं की त्या सगळ्या राण्या दुःख व्यक्त करताय. प्रभूंची जी सेना होती ना वानर, ते आनंद व्यक्त करत होते. वानर इतक्या उड्या आणत होते. दिव्य असा आनंद उत्सव त्यांनी केला. त्या आनंदाच्या भरात जेव्हा परतले होते ना तर सुग्रीवाच्या मधुवनाचा काही क्षणात विध्वंस करून टाकला होता त्यांनी. एवढे वानर किती होते? असे 2-4 न होते. 18 पद्म वानर होते, 72 कोटी रीस होते, 56 कोटी गांगुली होती. अपाट सेना होती. मी कथा करत होतो आपल्या जिल्ह्यात, रामकथा सांगत होतो. मला एक जणांनी विचारलं होतं, माऊली प्रभू रामचंद्रांनी वानरं नेली, माकडं नेली, जर माणसांना बोलवलं असतं तर लोक माणसं गेली नसती का? म्हटलं गेली असती रे दादा, पण प्रॉब्लेम इथं होता, अडचण इथं होती. रावणाची लंका सोन्याची होती. हा नाही इकडनं सोबत गेले असते, पण तिथं गेल्यावर यांनी पक्ष बदलून टाकला असता. नाही येतो बनवासी, इसके पास तो खजाना आहे, हे तिथं बेमान झाले असते. म्हणून प्रभू एक शार्प की प्रभूंनी रामावतार, तुम्ही बघा रामावतारामध्ये वनवासी जीवांना जवळ केलं, आदिवासी जमातीला जवळ केलाय. तो गुहक नावाचा राजा कोळी समाजातील नौका पार करायचा, तो जटायू, तो जांबवंत, ते सुग्रीव, ते वाली, ते नल, नील, जांबवंत, हनुमंत, अंगदजी, सुसेन, वैद्य यांना जवळ केलाय. माता शबरी, वनात जगणारे ऋषी मुनी यांना जवळ केलाय. रामप्रभूंचं चरित्र बघा तुम्ही. आता ती मंदोदरी आली आहे आणि आनंद उत्सव साजरा करणाऱ्या वानरांना विचारते, बंदर रुको ना, वो कहाँ पे? बोले कौन? सारी दुनिया को जिसने पराजित कर दिया, उस दशानन को भी जिसने मार दिया, वो राम कहाँ पे, मुझे देखना है. आणि त्या वानरांनी असं बोट केलं. समुद्राच्या तीरावरती प्रभू रामचंद्र काही अंतर सोडून छोट्याशा दगडावरती, भूमीला लगत एक दगड आहे आणि त्याच्यावर प्रभू बसले आहेत. मंदोदरीला पाठी मागून रामप्रभू दिसत आहेत. ती चाललेली निघालेली आहे रामप्रभूंकडे. आणि ती जात असताना आता जर तिने 2च पाऊल अजून पुढे टाकले असते तर तिच्या अंगाची जी सावली आहे, सूर्यनारायण तडपत होते आणि त्या सूर्यनारायणाच्या किरणामुळे मंदोदरीची सावली प्रभू रामांच्या अंगावर पडणार होती. पण पवन देवाची चाणाक्ष वृत्ती तर सिद्धीला गेली. वाऱ्याची भली मोठी झुडूक आली, तिच्या पायातल्या पैंजनाचा आवाज प्रभू रामांच्या कानावर पडला आणि प्रभूंनी एका क्षणात ओळखलं की कोणीतरी स्त्री आपल्या दिशेनं चालत येते. प्रभू पटकन उठून उभे राहिले. मागे वळायच्या अगोदर पटकन पुढे सरकले 4 हात, मग माघारी फिरले आणि मंदोदरी मातेला बघितलं, हात जोडले आणि नजर झुकून विचारलं, मया कोण हो आप? त्यावेळेला मंदोदरी माता सांगते, ज्या रावणाला तुम्ही मारलं ना त्या लंकाधीश रावणाची धर्मपत्नी मंदोदरी म्हणतात मला. प्रभूंनी पुन्हा हात जोडले तिच्यासमोर. का? बाबा रे, हिचा पती मारून टाकलाय मी. ही एक महान पतिव्रत, जगामध्ये ज्या महत्वाच्या 5 पतिव्रत आहे त्यातली एक ही अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम. ही मंदोदरी एक महान पतिव्रत आहे, मला शाप देऊ शकते. प्रभूने सांगितलं, मया जर जमलं हो सके तो मुझे माफ कर देना. तुमच्या मालकाने अधर्म केला म्हणून मला त्यांना मारावं लागलं. का? तर जब जब होवे धर्म की हानी, बाढ़ही असुर अधम अभिमानी.
कि तब तब धरही प्रभु विविध शरीरा हरहु कृपा निधी सज्जन पीरा. ऐका ना, ते वेळी आपलं कैवारे मी साकार होऊन या अवतरे. मग अज्ञानाची अंधारे गिळून या गेली. कशासाठी? तर पवित्र आहे साधू. आणि ऐका, मंदोदरी माता म्हटली मी तुमच्यावर राग व्यक्त करण्यासाठी आलीच नव्हती, मला फक्त बघायचं होतं राम कसा आहे. ऐका, त्यावेळेला प्रभू म्हटले बघितला का राम? या देहाला राम म्हणतात. ती म्हटली बघितला नाही मी तर राम जाणला. काय जाणलं तुम्ही? तर मंदोदरी जिचा नवरा मारलाय लंकाधीश, त्यांची पत्नी मंदोदरी सांगते माझ्यासारख्या चंद्र सूर्यालाही लाजवतील अशा एकापेक्षा एक सुंदर 80,000 राण्या असताना सुद्धा वल्कले नसलेल्या वनवासी जीवन जगणाऱ्या सीतामातेवरती वाईट नजर टाकतो त्याला लंकापती रावण म्हणतात. आणि दुसऱ्याच्या श्रीची सावली सुद्धा अंगावर न पडू देता 4 हात बाजूला सरकतो त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. हे राम आणि रावणातलं अंतर आहे. इतकं कळलं की कीर्तन कळलं आपल्याला. दादांनो ऐका, हे राम आणि रावणातलं अंतर. एक सांगू, एक माणूस म्हटलं महाराज आपलं राशी भविष्य सध्या चांगलं आहे. ऐका, त्याला म्हटलं काय आहे तुमच्या राशीला? खूप आनंद आहे म्हटलं. त्याला म्हटलं राम आणि रावणाची रास एकच होती, कृष्ण आणि कंसाची रास एकच होती. राशी भविष्यावर काही नसते हो बाबा. 78 वर्षाचे बाबा चष्मा लावून पेपर वाचताय आणि त्यांच्या राशीला आलाय आज तुमच्या लग्नाचा योग दिसतो. मार खावंदन नाही. आयुष्य भविष्य नाही आपल्या हाती, नाही तुझ्या हाती. मी सकाळी अयोध्येचा राजा होणार आहे आनंदाने प्रभू रामचंद्र झोपी गेले. सूर्यनारायणाची किरण पहिली पृथ्वीच्या पाठीवर आली. पहिली किरण पृथ्वीच्या पाठीवर आली. प्रभू रामचंद्र 14 वर्ष 14 दिवस देऊन वनवासाला निघाले. मी सांगत होतो भक्ती केली लंकापती रावणानं, मरताना जगाचा मालक त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. द्वेष भावनेनं भक्ती केली त्यानं. आणखी सांगू, द्वेष भावनेनं भक्ती केली तरी तो तरतो. द्वेष भावनेनं भक्ती केली हिरण्यकश्यपानं. श्रीमद भागवतातलीच कथा आहे. निर्जीव लाकडाचा खांबातून भगवंत प्रल्हादजींचं निमित्त करून त्या हिरण्यकश्यपूचा उद्धार करायला प्रगट होत. वध केला हे तर सत्य आहे, पण उद्धार केला एका बाजूला. ऐका, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरील भक्त सुखे निवाला. असा युक्तिवाद आहे. भक्ती करून जीव सहज रीतीनं तरून जाऊ शकतो. कोणत्याही भावनेनं का होईना भक्ती केली पाहिजे. मरताना नारायण म्हटलं आजामेळ, प्राण जाते वेळी म्हणे नारायण तयाशी विमान पाठविले. मरताना नारायण म्हटलं प्रभू तरी तो तरला. भक्ती करून या कोण वाया गेला? सांगा हो विठ्ठला. विठ्ठल नामसूत्र ऐका. वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे निलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीचा पती. असं विठ्ठल जिव्हे गोड लागे 3 अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. भक्ती करून या कोण वाया गेला? सांगा हो विठ्ठला. काव नामदेवराय एवढा आव्हानात्मक तुम्ही कशाच्या बळावर बोलतात? नामदेवराय म्हटले मी आव्हानात्मक जे बोलू शकतोय ते तुमच्याच नामाच्या बळावरती. द्वापार युगाचा अंत झाला, कलियुगाला आरंभ झाला, तेव्हापासून तर आतापर्यंत जीवाला पुण्य प्राप्त करण्याचं साधन जर काही असेल तर तुमचं नाम आहे अभंगाचं दुसरं. द्वापारी जानती नामाचे सुसुत, द्वापारी जानती नामाचे सुसुत. द्वापराचे अंती नावाचे सुश्रुत, द्वापराचे अंती नामाचे सुश्रुत. नामाचे सुसुत. हरे हरे.
निश्चित चालणे बाबा जयंती नामाचे सुग्रोत अद्यापि निश्चित झाला पाहिजे. अद्यापि निश्चित झाला पाहिजे. अद्यापि निश्चित झाला पाहिजे. शाबास. हे फक्त खालच्या लोकच लय उमजू देऊ नका. हे तो अंदर की बात आहे. ऐका खूप गोड आवाज आहे. सांगू आदरणीय सुनील दादा, भागवत बाबा, दिलीप बाबा, वेदाजी बाबा, ही वैभव आहे आपल्या संप्रदायाचं. आणि ही मंडळी जी एवढा आनंद घेते ना, याला एकमेव कारण आहे शिवशक्ती साऊंड सर्व्हिस. रामरतन दादा, हे जे सगळं आमचा जो आवाज आहे ना, आमचं जे ऐश्वर्य आहे ना, ते फक्त यांच्या बळावरती आहे. आणि सांगू संप्रदायाची तत्व जोपासून साऊंड सिस्टीम चालवणारे महाराष्ट्रातले पहिले साऊंड सिस्टीम वाले आहेत. सगळी तत्व जोपासून सगळ्या कीर्तनकारांशी, सगळ्या गायक वादकांशी, ज्यांना कोणीच ओळखत नव्हतं, यांनी प्रसिद्ध केलं. प्रत्येक कीर्तनाला लाईव्ह करतात. ती कीर्तन युट्यूबला जातात. तिथून कोणीतरी तिथे कमेंटला विचारतं कोण आहे महाराज, तिथून नंबर घेतला जातो आणि तिथून प्रसिद्धी मिळते. फार मोठं साधन आहे प्रसिद्धीचं, खूप चांगलं साधन आहे. या पद्धतीने काहीतरी करायचं आहे. तत्व जोपासून ही सेवा करतात संप्रदायाची. बरं नाही तर सिस्टीमवाले फक्त सिस्टीम लावत असतील, पण तन मन धनानं कीर्तन ऐकून ते संग्रही ठेवून सगळ्यांच्या संपर्कात राहणारं आमचे रामरतन दादा, या गोड व्यक्तिमत्व आहे. दादांनो ऐका, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आपणा सर्वांना त्यांच्यासह मी देईल. दुसऱ्या चरणाला आपण स्पर्श केला आहे. आणि ऐका जीवाचे कान करून, द्वापाराचा अंत झाला, कलियुगाचा प्रारंभ झाला. भक्ती करून या कोण वाया गेला, सांगावं विठ्ठल निवडून. आता भागवतातली कथा आहे, सर्वांना माहिती आहे. भक्त सूत्र मी फक्त स्पर्श करून जातो. बऱ्याचदा असं सांगितलं जातं भक्ती करा, पण या भक्तीचा जन्म झालाय कुठं? कुठं? द्रविड नावाचं प्रांत. द्रविड प्रांत म्हणजे दक्षिण भारत. दक्षिण भारत म्हणजे सध्याचं कर्नाटक. आपलं पंढरपूर नावाचं जे गाव आहे ना, तुमचं माझं माहेर, ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. पण हे पंढरपूर आधी आपल्या महाराष्ट्रात नव्हतं, बिदर नावाच्या जिल्ह्यात होतं. आणि हा बिदर नावाचा जिल्हा सध्याच्या कर्नाटक राज्यात येतो. आजही धर्मशास्त्रानं पांडुरंगाला कर्नाटकातलाच मानलाय. कानळा व विठ्ठलू कर्नाटक, कानळा राजा पंढरीचा. तुम्ही श्रीमद भागवत परमपूज्य डोंगरोजी महाराजांचं रहस्यमय पुराण वाचा, त्यामध्ये कर्नाटकाचं कौतुक असं येतं. कर्नाटकातले लोक एकादशीच्या दिवशी पाणी सुद्धा पित नाही. आज पण कर्नाटकातले लोक पाणी निर्जला एकादशी करतात. आपल्या महाराष्ट्रात दशमीलाच तयारी चालते. हा, पोटभर जेव्हा सकाळी तुमले सकाळी एवढाच साबुदाणा खात होतो, फक्त पाणी पिण्यापुरतं. ऐका, 4 भाऊ एकत्र नांदता आणि एकच बिगर माळकरी, आणि एकादशीच्या दिवशी त्यांच्या घरी फराळ आहे आणि तो बिना माळकरी फराळ वाळायला आला. आणि आबांनी त्याला विचारलं, करता तुम सगळं घर माळकरी, तू एकटा बिगर माळकरी. तो इतका निर्लज्जम सदा सुखी होता. तो म्हणे घरवालाच निमाल पै पाहूनच करता सोड दिले. बापरे, काय मजा आहे गड्या. ऐका, घरी गेल्यावर विचार करा तुम्ही. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. बोलाव तेवढं फार थोडं. ऐका दादा, त्या कर्नाटकातले लोक नारळ जर फोडलं तर कणभर सुद्धा खोबरं त्यातलं खात नाहीत. पुजारी बाबाच्या ताब्यात देतात, देवाला वाहून देतात. नंतर येणाऱ्या भक्तांना तो प्रसाद वाटप केला जातो. आपल्या महाराष्ट्रात वेगळा आहे की नाही? जर चांगलं खोबरं निघालं तर खरं बोला, देवले किती आहे. अरे ऐका ना दादांनो, देवाला नारळाची गरज नाहीच आहे. मला सांगा, देवाची करणी नारळाच्या कोणी भरलाय? देवाने. आपण जे फुल वाहतो देवाला, त्याचा रंग कोणी भरलाय? देवाने. खायचं किती आपण ठरवतो, पण पचू किती द्यायचं देव. पचन क्रियेचा जर कोणाला आजार असेल तर श्रीमद भगवद्गीता 15वा अध्याय, माझ्या मते 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे. सकाळी 11 वेळा आणि संध्याकाळी 11 वेळा म्हणा. पोटाचे कोणते आजार असू द्या, बरे नाही झाले तर मग बोला. श्रीमद भगवद्गीता वाचावी लागेल तुम्हाला. 15वा अध्याय, त्यात 14व्या क्रमांकाचा माझ्या मते श्लोक आहे.
13-14 क्रमांकाचा श्लोक आहे. हा बरोबर बरोबर. उत्क्रामंतम माझ्या मते ऐका. नाही माझ्याकडनं ऐकायचं असेल फोन पेला पैसे टाका. विनोद सोडा. ऐका जीवाचं काम करून. विनोद सोडा ऐका. मला सांगायचंय की खाणं आपल्या हातात आहे पण पचू किती द्यायचं. एक माणूस 4 किलोमीटर पायी पायी जातो दररोज. सायकल सुद्धा नाही त्या दादाकडे. 200-300 रुपये रोजानं काम करतोय. परिवाराला आणि त्याला स्वतःला 2 चपात्या हक्काच्या मिळाव्या म्हणून 4 किलोमीटर पायी चालतोय. 4 किलोमीटर पुन्हा परत येतोय. 8 किलोमीटरचा प्रवास 200-300 रुपये कमवण्यासाठी रोज चालतोय. 2 चपात्या मिळाव्या म्हणून. आणि तसाच दुसरा माणूस रोज 4-4 किलोमीटर चालतोय. ज्या खाल्ले हा घरी गेल्यावर विचार करा. ऐका दादांना. एखाद्या माणसाच्या नावावर साखरचा कारखाना आहे पण चहा पित नाही का. हा एक संशोधनाचा विषय आहे. मी काहीच बोलणार नाही. संतांचा पुरावा देईल तुम्हाला. तू का म्हणे पापे येते रोगाची म्हणजे कोण लव येतं इथले तर म्हणले नका लव. संवाद करायचा असेल तर महाराजांना भेटा. कोणत्या प्रमाणाने. ऐका जीवाचं कान करून दादांना. भगवान परमात्म्याची अतरक केलेला आहे दादांना. ही सगळी सत्ता आहे ना पांडुरंगाची है. इस संसार के अधिनियमों पर नहीं किसी का अधिकार है. अरे जिनको हम परमात्मा कहते ये सब खेल उन्हीं का है. जिनको हम परमात्मा कहते ये सब खेल उन्हीं का है. जिनको हम परमात्मा ये सब उसका खेल है. जिनको हम परमात्मा ये सब उसका खेल है. संसार के अधिनियमों पर नहीं किसी का अधिकार है. नहीं किसी का अधिकार है. जिनको हम परमात्मा कहते ये सब खेल उन्हीं का है. जिनको हम परमात्मा कहते ये सब खेल उन्हीं का है. जिनको हम परमात्मा ये सब खेल उसी का है. जिनको हम परमात्मा ये सब खेल उसी का है. क्षण भर भी वो नहीं छोड़ता सदा हमारे साथ में है. काया कैसा सा डोरी का तार उसी के हाथ में है. हंसना रोना जीना मरना सब उनकी मर्जी का है. जिनको हम परमात्मा कहते ये सब खेल उन्हीं का है. कुणी म्हटलंय माहित नाही पण गोड आहे. क्षण भर भी वो नहीं छोड़ता सदा हमारे साथ में है. प्रतीक्षणाला निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे क्षण भर भी वो नहीं छोड़ता सदा हमारे साथ में है. और काया की सासा डोरी का तार उसी के हाथ में. काया म्हणजे शरीर. सासा म्हणजे श्वास. आपला श्वास चालू ठेवायचा का बंद करायचा हे त्यांच्या हातात. काया म्हणजे शरीर. सकाळी 6 वाजेला टीव्ही लावा. रामदेव बाबा दिसतात टीव्ही वरती. रामदेव बाबा योग शिकवतात. आपल्या भारतातले योग गुरु आहे. स्वदेशी अपनावचा नारा दिलाय त्यांनी. मी खूप मानतो रामदेव बाबांना. आहे का. आपल्या देशातला ऋषी, आपल्या देशातला साधू आहे, संत आहे आणि भारताचं कौतुक करतोय. आपण त्यांच्याप्रमाणे करू शकत नाही तर किमान त्यांना पाठबळ तरी देऊया. ते टीव्हीवरती योग सांगत होते. एक आदित्य जसं टीव्ही सांगत होत तसं समोर बसून करत होते. और रामदेव बाबा म्हटले सांस भीतर लीजिएगा जोर से और जब तक मैं ना कहूं तब तक मत छोड़ना. आणि लाईट गेली टीव्ही बंद झाली. म्हातारीत जगीन का मरीन बरं पुढे. असा योग आहे का. ज्ञानोबांनी योगाचा त्याग केला. योग याग विधी. मला काय सांगायचं आहे. काया की सासा डोरी का तार उसी के हाथ में है. हसना रोना जीना मरना. कुणाला हसवायचं, कुणाला रडवायचं, कुणाला जगू द्यायचं आणि कुणाला मारायचं ही सत्ता माझ्या पांडुरंगाची. मायबाप वाचवायचं झालं ना बापानं 11 वेळा मारायचा प्रयत्न केला. भक्त प्रल्हाद मरू दिलं नाही. तारने वाला है भगवान और बचाने वाला भी. आणि जर मारायचं झालं तर मग काचाच्या पेटीत ठेवा. तुम्ही बघितलं असेल
265 फूट ढिगाऱ्याच्या खाली एक गावचं गाव स्मशानभूमी झालं होतं. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात गावाचं नाव होतं माडीन. आठवतंय? एका रात्रीत पूर्ण गाव स्मशानभूमी. त्या गावातल्या लोकांनी विचार केला नसेल की आज पूर्ण गाव संपणार आहे आपलं. अहो दादांनो, ऐका ना, माडीनच नाही, जर तुम्ही भौगोलिक विचार केला तर या पृथ्वीच्या पाठीवर 71% पाणी आणि 29% भूमी आहे. देवान जर असं म्हणू द्या ना, बंगालच्या उपसागराला जाऊन अरबी समुद्राची भेट घेऊन ये, नुसती गळा भेट घेऊन ये समुद्राला बरं, आणि जाताना असा अकोला, खामगाव, मलकापूर, मुक्ताईनगर, वरणगाव, भुसावळ, नसराबाद, जळगाव, हा नाही मग पुढे जाईल ना, असं जमा करतच नेईल तो. दादा आले देवाजीच्या मनात तेथे ही सारी सत्ता आहे ना पांडुरंगाची. हसवणं, रळवणं, जगवणं, मारणं त्या परमात्म्याची लीला आहे. अनन्य भावान त्यांना शरणागती, त्यांची शरणागती पत्करूया, त्यांची नामसाधना स्वीकारूया. का महाराज, नामात एवढी शक्ती आहे का? ऐकून जा. दगडावरती रामनाम लिहिलं तर दगड तरली, उदकी तारिले पाषाण, की राम नाम धार जिने ओ, राम नाम धार जिने ओ. ऐका, जल में राह बनाते हैं और जिन पर कृपा राम करे हो, पत्थर भी तीर जाते हैं. दगड तरतात तर आपण तर माणसं आहोत माय बापन. नामाची मती फार मोठी आहे. द्वापाराची योगी अंती नामाची सुकृत आणि अद्यापी निश्चिंत चालत असो. मी सांगत होतो भक्तिसूत्र, ती भक्ती प्रगट झाली द्रविड प्रांतात, तिथून ती निघाली भ्रमंतीला. तिचा सर्वात मोठा अपमान झाला गुरुजरे जीर्णात आगत, आणि तिचा सर्वात मोठा सन्मान झाला. आपण भाग्यवान होता. नारदांनी जेव्हा ब्रजभूमीमध्ये भक्ती देवीला विचारलंय तुझा सर्वात मोठा सन्मान कुठं झाला, तर भक्ती काय म्हटली? मराठी प्रांतात. एवढे भाग्यवान होतो. पण कर्नाटकात जन्म होतो, गुजरातमध्ये अपमान होतो, ब्रजभूमीत तिला मूर्छा, तिचे चैतन्य जातं, तिची मुलं मूर्छित पडतात, आणि ती सांगते येत असताना मराठी प्रांतात माझा सर्वात मोठा सन्मान झाला. मराठी प्रांत म्हणजे आपला महाराष्ट्र. इतके भाग्यवान होतो. तुम्ही केदारनाथला, बद्रीनाथला, गंगोत्रीला, यमुनोत्रीला जर गेलात तर हरिद्वारला उतरलो की रेल्वे स्टेशनच्या बाहेर बोर्ड लावले आहेत, देवभूमी में आपका स्वागत आहे. ठिकठिकाणी बोर्ड लावले, देवभूमी में आपका स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रात बोर्ड लागले पाहिजे, संतांच्या भूमीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. जगात सर्वात जास्त संत ज्या राज्यात जन्माला आले ना, अवताराला आले ना, ते राज्य महाराष्ट्र आहे. त्यांच्याकडे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री 4 धाम आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात 4 धाम आहे, पण आपल्याला जाण नाही त्याची. पहिलं धाम नाशिक जिल्ह्यामध्ये संत निवृत्ती दादा आहे. दुसरं धाम पुणे जिल्ह्यात सासवडला सोपान काका आहे. तिसरं धाम पुणे जिल्ह्यात आळंदीला तुमची माझी माय विश्वमाऊली ज्ञानोबा आहेत. आणि चौथं धाम आपल्या जळगाव जिल्ह्यात आईसाहेब मुक्ताबाई आहे. या 4 धामाजवळ राहणारे लोक आहोत आपण. एक लक्षात घ्या, एक कळूया आपल्याला. आपल्या एखाद्या पोराला विचारा जळगाव जिल्ह्यातलं काय प्रसिद्ध आहे, तो काय सांगतो माहितीये? वांगान केळी. ओ केळी न वांगा. काय प्रसिद्ध आहे या जिल्ह्याचं? माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांग देवा योगियान तिले मानला रे गुरु. आणि हे म्हणणारी कवयित्री बहिणाबाई. हे जळगाव जिल्ह्याचं वैभव आहे. या जळगाव जिल्ह्यात आपल्या जळगाव तालुक्यात असोदा नावाचं नगर आहे, आणि त्या असोदा नगरीमध्ये कवयित्री बहिणाबाईंचा अवतार होतो. जुन्या जळगावमध्ये, जळगाव शहरात चौधरीवाडा हे त्यांचं सासर आहे. अक्षराची ओळख नसलेली तुमची माझी माय या जळगाव जिल्ह्याचं वैभव आहे. आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट अशी आहे की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाईचं नाव आहे. याच्यापेक्षा मोठा उदाहरण काय पाहिजे आपल्याला? ऐका, काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाही तर नाव असं करा की काम झालं पाहिजे. नाही तर उपजोनी करंटा उपजले मेले, हा युक्तिवाद असेल. ऐका, बहिणाबाई या जिल्ह्यात, कवयित्री बहिणाई या जिल्ह्याचं कौतुक आहे. आई मुक्ताबाई आपलं वैभव आहे. जगाला आई सांगणारे क्रांतिकारी गुरुजी, एक कीर्तनकारांची आवड करणारे आपले नंदगावचे गुरुजी. ऐका, एक जगाला श्यामची आई सांगणारे साने गुरुजी.
लोकांना त्या पिंजरा चित्रपटातलाच गुरुजी माहिती आहे. अरे पण असे पण गुरुजी महाराष्ट्रात आहेत. गुरुजी म्हणजे काय? गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु प्राण विसावा, गुरुविन देव तुझा आणि पाहता नाही त्रैलोकी. दादांनो ऐका, त्या भक्तिपंथानं आपण चालणारे लोक, ती भक्ती जेव्हा नारदजींना सांगते की मला इथं मूर्छा आली, नारदजींना दया येते, तिच्या करतात नारदजी संकादिकांच्या सांगण्यानुसार श्रीमद भागवताचं पारायण करतात. भक्ती नांदायला लागते आणि भक्तीची या पोटी बोध काकळा ज्योती पंचप्राण जीवे भावे 90 प्रकारे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम 90 प्रकारे भक्ती नांदायला लागते. आणि त्या भक्तीच्या पोटी पुढे बोध काकळा ज्योती पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. ती भक्ती करून या कोण वाया गेला संगा हो विठ्ठला निवडोनी. द्वापाराचे अंती नामाचे सुकृत अद्यापी निश्चिंत चालत सो विठोबा. कोण वाया गेला सांगा हो विठ्ठला निवडोनी. द्वापाराच्या अंती नामाची सुकृत अद्याप निश्चिंत चालत असो. ऐका, नामाची महती अगाध आहे. म्हणणार आहे का तिसरे चरण ताई? हा बरं ठीक आहे. नाही तर काय होतं, एका जागा एक चाल लावून एकदम तयारीत असतो आणि कीर्तनकार बंद करतो. ऐका, विषांतर होईल. भक्ती करून या कोण वाया गेला सांगा हो विठ्ठला निवडून. द्वापाराचे अंती नामाची सुकृत अद्यापी निश्चिंत चालत असो. 2 चरण मी पूर्ण केले. 8:30 ते 10:30 आपली कीर्तनाची वेळ आहे. मी तुमचे 5-6 मिनिटं अधिक घेतले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. भावनेच्या भरात अति आनंदाच्या लहरीत 5 मिनिटं अधिक घेतले आणि आपण शांततेनं श्रवण केलं, त्याबद्दल शतश धन्यवाद. हा परमार्थ जो आहे ना मायबाप, 40 वर्षाची आपली भली मोठी परंपरा आहे. 4थ्या तपाकडे आपली वाटचाल आहे. 4थ्या तपातली पुढचे 6 वर्ष आपली 4 वर्ष लोटली गेली आहेत. अजून 7-8 वर्ष सप्ता गेला की 4 तप आपले पूर्ण होतील. खूप भाग्यवान आता पण असाच परमार्थ तेवत राहू. काही जण लोक वेलो येऊन विचारतात की महाराज या कीर्तनांनी होतं काय हो, या कथांनी होतं काय? दादा, या कथा कीर्तनामुळे आपला महाराष्ट्र घडलाय. 2 वर्षाचं बाळ मांडीवरती घेऊन 2 वर्षाचं बाळ मांडीवरती घेऊन आईनं जगद्गुरु तुकोबरायांची कीर्तन ऐकली आणि त्या बाळाच्या मनावरती कीर्तनाचा एक आगळा वेगळा धर्म जागृतीचा संदेश बिंबला. आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये हिंदू धर्मात तारुण्यात आलेले लेख उचलून नेऊन जलाल खाण्यात नाचवायचे, अब्रूची लखतरवे शिला टांगायचे, तलवारीच्या टोकाला आणि भाल्याच्या नोकाला लावायचे. आवडलं त्या दिवशी कुणाची खुंट्याची गोमाता सोडून न्यायची, तिला उभ्यानं कापायची, तिच्या रक्ताचा अभिषेक हिंदू देवदेवतांच्या मूर्तीला घालायचा, मूर्ती मंदिरातून बाहेर आणायची, मूर्तीच्या छातीवरती पाय ठेवायचा आणि घनानं मूर्त्या फोडायच्या. हे सगळं चाललं होतं.
आणि हे मला बंद करायचंय. अंगणातली तुळस, मंदिरावरचे कळस लावता येईल सुखानं कुंकू. आमच्या आई बहिणीला कपाडीन शोभल्या पाहिजे. माझ्या वारकऱ्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीच्या माळी. हे देखणं स्वप्न उरात बाळगणाऱ्या माऊलीचं आणि आपल्या आईचं देखणं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तनाचं प्रबोधन अंतःकरणात साठवून एक धर्मज्योत, स्वातंत्र्याची ज्योत, 750 वर्षाची गुलामी मोडून काढायची आहे मला. 18 पगड जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करायचं आहे मला. 12 बलुतेदारांना एकत्र आणायचं आहे मला. आणि भगवा आसमंतामध्ये फडकवायचं मला. कोण होतं बाळ? 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊंच्या कुशीतून जन्माला आलेलं एक निरागस बाळ म्हणजे शिवबा. अरे अन्याय अत्याचाराच्या विरोधी पेटून उठलेले एक भगवं वादळ म्हणजे शिवबा. गमेनी कावा, युद्धनीती, कूटनीती यासारख्या शास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता या पवित्र विचाराची तुळस होते शिवबा. कर्दनकारी मराठी माणसाला वेडीत जागवणारं भगवं वादळ होतं शिवबा. त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा महाराष्ट्रातला मराठी वाघ होता शिवबा. झोपलेल्या शंड जनतेच्या गालावरती झणझणीत चपराक होती शिवबा. महाराष्ट्राची माणुसकी मोजण्याचा माप होता शिवबा. तुमचा, माझा आणि संबंध हिंदुस्थानाचा बाप होता राजा शिवबा. त्या छत्रपती शिवरायांच्या विचाराची माती आणि शिवबा राजे जे घडले ना, जगद्गुरु तुकोबारायांची शिकवण होती. सत्यासाठी प्राण दिले, भगवे निशान लाविले. त्या राजांचे विचार अंतःकरणात साठवून त्या बापाच्या विचारधारेनं जगण्याचा आपला यथोचित प्रयत्न आहे. माझे तरुण भाऊ कीर्तनात आहेत. युवक दिसले ना की असं बोलावं असं वाटतं. तरुण आले ना कीर्तनात की वक्त्याला स्फुरण चढतं. नक्की धर्मज्योत जागवण्याचा प्रयत्न होतो. माझी सर्वांना एक विनंती असेल, देव देश धर्मासाठी जागृत राहा. आज चारी बाजूनं धर्मावरती आघात आहे. चारी बाजूनं हिंदू धर्मातल्या युवक युवतींना महाराज हे व्यसनाधीन कसे होतील याची षडयंत्र चालतायत. टीव्हीवरती तुम्ही टीव्ही लावली ना, मोठमोठे स्टार, मोठे मोठे बॉलिवूड क्षेत्रातले, क्रिकेट क्षेत्रातले सगळे लोक जाहिराती करतात गुटख्यांच्या, रमी सर्कलच्या. हे बर्बाद कसे होतील? आपले पोरं त्यांना आदर्श मानतात आणि ते लोक अशा जाहिराती करतात की याला गुंतवलं पाहिजे, हा हिंदू धर्मातला युवक बर्बाद झाला पाहिजे. काही लाख रुपये मिळवण्यासाठी आपल्या देशातला, आपल्या धर्मातला तरुण बर्बाद होतो, याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. तुम्ही माडकरी व्हा, तुम्ही निर्व्यसनी जीवन जगा आणि तुम्ही सुखानं तुमचा परिवार सांभाळा, सुखाने संसार करा असं सांगणारा जगातला सर्वात मोठा संप्रदाय, त्याचं नाव वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या संप्रदायाचा मी प्रवक्ता आहे. या संप्रदायामध्ये अज्ञानी लावावे सन्मार्ग असं कार्य साधलं जातं. 2 चरण मी पूर्ण केले, 2 चरण म्हणून दाखव. कुणाला असं वाटलं की 4 चरण पूर्ण सांगितले नाही. अजून 4 चरणाचा पूर्ण अर्थ 2च तासात सांगणारा वक्ता महाराष्ट्राच्या मातीत जन्माला यायचा बाकी आहे. अर्थ लोपली एकेका भंगावरती 14 दिवस कीर्तन करणारे वक्ते या मातीनं बघितलेले आहेत. आम्ही 15 मिनिटापर्यंत एक चरण सोडवतो. तो आमच्या हुशारीचा भाग आहे. नाही तर अन्यथा नाही. मायबाप ऐका, 2 चरण पूर्ण केली की नाम ऐकता तर ती निर्धारी व्याख्यान श्रीधरी टीकाकार. नमा म्हणे नाम व्यापी त्रिभुवन, नाम हे निधान कलियुगी. उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. इथं आलेल्या सर्व वारकऱ्यांना सुख समृद्धी परमात्मा समर्पित करो. पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. सुखी सर्वांना ठेव देवराया आणि मागणे हे आमचे तुझे पाय. आणि शब्द स्वरूपानं या उभ्या व्यासपीठावरतून आबासाहेब तुमची माफी मागतो की तुमच्या सप्ताहात मी कीर्तन नाही देऊ शकलो. माफी मागतो चोरगावकर मंडळीला की मला महाराजांनी फोन केलेला पण नाही जमू शकलं, नाही देऊ शकलो सेवा. कर्मसंयोगानं आजची सेवा रावेर तालुक्यात होती. परंतु मी त्या मंडळीला विनंती केली की मी मागच्या वर्षी नंदगावला गेलो होतो आणि मला इथलं वातावरण मागच्या वर्षी आवडलं होतं. दादा तुमची जी बसण्याची ठेवण आहे, तुमची ऐकण्याची जी जिज्ञासा आहे, आणि म्हणून मी त्या मंडळीला विनंती की मला जाऊ द्याल. त्यांनी स्वीकारलं. म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा पाईक ठरलो. पुनश्च तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा पाईक ठरतो. पुन्हा देवबाप्पाला विनंती असेल की ह्याची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुणगायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. या निमित्तानं आदरणीय हरिदासजी बाबा, आदरणीय दिलीपजी बाबा, आदरणीय भागवतजी बाबा, आदरणीय सुनीलजी दादा, तुम्हा सर्वांचं चोपदार बाबा, सर्वांची वेळ घडली. पुन्हाच तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा पाईक ठरतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द वाणीतून जाऊ शकतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, माझं क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. किंबहुना तुमचेत केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, आणि येथ माझे उरले पाईक पण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली